मनोज जरांगेंसह भगवं वादळ आता मुंबईच्या वेशीवर येऊन उभं ठाकलंय। सगळे सोयऱ्यांबाबत उद्यापर्यंत अध्यादेश काढा, अन्यथा आझाद मैदान गाठू असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। तर सरकारही अलर्ट मोडवर आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी वरिष्ठ पोलीस आयुक्तांसह बैठक पार पडली आहे, ज्यात जरांगेंच्या मोर्चासंदर्भात चर्चा झाली आहे। तसंच सगळे सोयरेबाबत नवा अध्यादेश तयार झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी रवाना झालंय आणि भेटीदरम्यान शिष्टमंडळ नवीन अध्यादेश आणि इतर मागण्यांसंदर्भातल्या चर्चेचा तपशील जरांगेंना देणार आहे। आणि या संदर्भात वाशी एपीएमसी मान थेट आपले प्रतिनिधी विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, शिष्टमंडळ रवाना झाल्याचं कळतंय, किती वेळामध्ये शिष्टमंडळ पोहोचेल, काय ताजे अपडेट्स आहेत याबद्दलचे? नक्कीच आपण पाहिलं की जरांगे पाटलांनी उद्या सकाळी 11-12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि त्यानंतर सरकारही खडबडून जागा झालेलं आहे। त्यांनी जे मागण्या केल्या होत्या त्या संदर्भात सरकारने जरी ग्रीन सिग्नल दिला असला तरी त्या संदर्भातला अध्यादेश काढावा असं त्यांची मागणी होती। म्हणूनच आता सरकारचे प्रतिनिधी आहेत ते शिष्टमंडळ पुढील काही वेळेमध्ये आहे ते या ठिकाणी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये येऊ शकतात। नवी मुंबईच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये मनोज जरांगे पाटील आहे या ठिकाणी राहण्यासाठी आणि संपूर्ण मराठा समाज हा एपीएमसीमध्ये इथं राहतोय, त्यामुळे पुढील काही वेळेमध्ये शिष्टमंडळ इथे येऊ शकतं, त्यांची चर्चा होऊ शकते आणि त्या चर्चा झाल्यानंतर उद्या जो जरांगे पाटलांनी तिथं निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात पॉझिटिव्ह विचार येतोय की त्या संदर्भात आंदोलन नवी मुंबईतच स्थगित होतं हे मात्र आता कळू शकलेलं नाही आहे किंवा चर्चेनंतर ते कळणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं, जर सरकारने या संदर्भात कुठलाही जर पॉझिटिव्ह निर्णय आला नाही तर जरांगे पाटलांनी जर मुंबईत जायचा निर्णय घेतला तर कायदा व्यवस्था निर्माण होऊ शकते, वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणून मुंबईतले काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा जरांगे पाटलांची भेट घेतली होती, त्यांना विनंती केली होती, जर एवढ्या मोठ्या संख्येने मराठा वर्ग जर मुंबईमध्ये आला आणि जर त्यांच्याबरोबर असणारा गाड्यांचा ताफा जर मुंबईत आला तर मोठा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। आझाद मैदानाची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे, त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ आहे ते कायद्यासंदर्भात चर्चा करते, तर दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा उद्याचा मोर्चा मुंबईत धडकू नये या संदर्भात सुद्धा जरांगे पाटलांशी चर्चा करतात। अश्विन, विनायक, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।